जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। भाग्यवंत श्रोत्यांना श्रीखंडाचं जेवण झालेलं आहे, सगळ्यांना अभिवादन करते। आज आपल्या समोर आता समासाचं म्हणजे पारायण झाल्यानंतर ज्या शेवटच्या आपण ओव्या म्हणतो त्यातली पहिली ओवी जी आहे, झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले। निर्गुण ब्रह्माविषयी बोलायचं आहे। याचं निरूपण ऐकत असताना आपल्या अंतःकरणाची स्थिती कशी असावी याच्या संदर्भामध्ये नाथ महाराज एक अतिशय सुंदर उदाहरण देतात। ते म्हणतात की एखादी माऊली आपल्या लहान मुलाला घेऊन जर यात्रेला जत्रेला गेलेली असेल आणि त्या ठिकाणी चुकून हात निसटला त्याचा धरलेला किंवा त्याने आईचं बोट धरलेलं निसटलं तर ते मूल हरवतं। आता हरवलेलं मूल तुझा मुलगा सापडलेला आहे हे वाक्य कानावर येण्यासाठी ती माऊली जितकी आतुर असते तितकं निर्गुण ब्रह्म म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी साधकांनी आतुर असलं पाहिजे, हे महत्वाचं। दुसरं, ब्रह्मतत्वाचं आत्मतत्वाचं ज्या वेळेला श्रवण किंवा चिंतन चाललेलं असतं त्यावेळेला साधकांनी घड्याळाकडे अजिबात पाहू नये, हे दुसरी गोष्ट। तिसरं, अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे असं सांगितलेलं आहे। सर्वांगाचे कान करून आत्मतत्व म्हणजे नेमकं काय, ब्रह्मतत्व म्हणजे नेमकं काय हे ऐकण्याचा प्रयत्न आपण जर केला तर हळूहळू आपली समज जी आहे ती वाढत वाढत जाते। आणि म्हणून अत्यंत मला समजणार नाही हा भाग आधी चित्तातला काढून टाकायचा। जे सांगतायत ते अत्यंत मला समजणारच आहे असा आधी विश्वास बाळगायचा आणि त्याच विश्वासाने हे श्रवण करायला बसायचं। छान ओवी आपल्या समोर आहे। किती शब्द आलेले आहेत आता बघा त्याच्यामध्ये। साधना, संसार, सफळता, निर्गुण ब्रह्म आणि निश्चळपणे अंतरी बिंबणे एवढे शब्द आधी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत। आता साधना करणारा कोण आहे प्रश्न आपल्या समोर, की साधना करणारा कोण आहे तर तो जीव आहे, त्याचं उत्तर आहे। आता हा जीव म्हणजे नेमकं काय आहे? जीवाची एक व्याख्या शास्त्रकारांनी आमच्या समोर ठेवलेली आहे। कशासाठी? तर साधना करून आम्हाला निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबावं
म्हणून ती व्याख्या आहे हे आधी लक्षात ठेवायचं. नाही तर ती व्याख्या ऐकल्यानंतर पाठ झाल्यानंतर डॉक्टरांना जाऊन विचारायचं नाही की त्या व्याख्येप्रमाणे इथं कुठं काही दिसतंय का जीव नावाचं तत्व. तर कितीही ऑपरेशन केले तरी डॉक्टर लोकांना ते अजूनही सापडलेलं नाही. असं ते जीव नावाचं तत्व आहे. आता ते जीव बरोबर नेमकं काय, तर शास्त्रकारांनी व्याख्या साधनेसाठी त्याच्या सोयीसाठी म्हणून आपल्यासमोर ठेवलेली आहे. कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, याला जीव असं म्हणतात. आता माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, वर्ग चाललेला आहे आपला, एकानेच बोलावं नुसतं सगळ्यांनी बसावं असं नाहीये. त्यांनी पण म्हणावं म्हणजे व्याख्या लक्षात राहते. जीव बरोबर कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता यातलं कूटस्थ चैतन्य जे आहे त्यालाच आत्मा असं म्हणतात आणि बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब याला चिदाभास असं म्हणतात. काय, कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा आणि बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. आता तीन गोष्टी आपल्या समोर आल्या. आता कूटस्थ चैतन्य जे आहे म्हणजे आत्मा नावाचं जे तत्व आहे, ते आत्मा नावाचं तत्व म्हणजे नेमकं काय आहे. आता निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबवायचं आहे. मग आता हा आत्मा म्हणजे नेमकं काय आहे, तर ब्रह्म शब्दाचा अर्थ आपल्या समोर आहे. बृहधातूपासून तयार झालेला हा जो शब्द आहे त्यामध्ये बृह म्हणजे अत्यंत व्यापक असणारं, विभू म्हणजे अत्यंत व्यापक असणारं, विष्णू म्हणजे अत्यंत व्यापक असणारं तत्व. म्हणजे तिन्ही शब्दाच्या द्वारे व्यापक असणारं ते परब्रह्म असा त्याचा अर्थ आपल्या समोर आहे. की अत्यंत व्यापक म्हणजे ते नाही अशी जागाच नाही. नेह नानास्ति किंचन असं श्रुती ज्याच्याविषयी बोलते, असं सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त असणारं असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. हेच व्यापक असणारं तत्व ज्या वेळेला जणू काही, महत्वाचा शब्द आहे, जणू काही एका जीवापुरतं एका देहापुरतं मर्यादित झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेला त्याच ब्रह्माला आत्मा हे नाव ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे आत्मा ही संकल्पना तयार झालेली आहे. आता उदाहरण त्याच्यासाठी आपल्या समोर आहे की प्रवचनकारांसमोर मुद्दाम तांब्या पेला ठेवला जातो. बोलता बोलता जर मध्येच काही प्रतिबंध निर्माण झाला, अडथळा आला तर ते समोर असावं म्हणून. आता तांब्यामध्ये पाणी आहे, ते पिण्यासाठी जर पेल्यामध्ये ओतलं तर एक तांब्यातलं पाणी झालं, एक पेल्यातलं पाणी झालं. आता तांब्या आणि पेला यांचा आकारही वेगळा आहे, म्हणून दोन्हीचे नाव सुद्धा वेगळे ठेवले गेलेले आहेत सोयीसाठी. पण तांब्यातलं जे पाणी आहे तेच पेल्यात आपण ओतलं तर त्या पाण्यात काही फरक झालेला आहे का? दोन्ही ठिकाणी ते H2Oच आहे, त्याच्यामध्ये काही फरक झाला का? नाही. तसं ब्रह्मांडात व्याप्त असणारं आणि व्यापून उरणारं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणायचं. आणि पेल्यात ओतलेलं जे पाणी आहे म्हणजे देहात व्यापून असणारं जे चैतन्य आहे, जो आत्मा, त्याला आत्मा असं म्हणायचं. एवढाच फरक आहे, पण दोन्हीमध्ये अजिबात फरक नाही. ब्रह्म जसं सद्घन चिद्घन आनंदघन आहे, तसंच हे आत्मा नावाचं तत्व जे आमच्या शरीरभर व्यापून आहे ते सुद्धा सद्घन चिद्घन आनंदघन आहे. आता सद्घन चिद्घन आनंदघन आहे म्हणजे नेमकं काय आहे? खरं तर ब्रह्माचं वर्णन करताना कुठलेच शब्द त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा कुठल्याच शब्दांनी त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. पण तरी सुद्धा काहीतरी शब्दांच्या माध्यमातून वर्णन केल्याशिवाय ते कसं आहे ते तुम्हाला आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून सच्चित आनंद असे 3 लक्षणांनी युक्त असं ते ब्रह्म आहे, असं आपल्या समोर मांडणी केलेली आहे.
आता सद्घन आहे म्हणजे ज्याला असतचा स्पर्श सुद्धा नाही, असं ते सद्घन आहे. म्हणजे कायमचं आहे, त्रिकालाबाधित आहे, नेहमीसाठी असणारं आहे, नित्य आहे, आद्य आहे, सत्य आहे. आता म्हणजे काय 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 तेवढा अभ्यास करण्या इतका इथं वेळ नाही. पण सद्घन आहे म्हणजे तिन्ही काळात आहे, जे कधीही नाहीसं होत नाही, जे सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे, असं जे तत्व आहे ते सद्घन, त्याला ब्रह्म असं म्हणतात. समर्थ सोप्या भाषेमध्ये त्याला असतची असे, जे तिन्ही काळात असतं, असं जे तत्व आहे ते सद्घन आहे. दुसऱ्या सत शब्दाची एक व्याख्या आपल्या समोर ठेवलेली आहे. या ब्रह्माचं वर्णन करत असताना पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, त्याला सत असं म्हणतात. पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. आता हा जो ग्रंथ आहे याचं अस्तित्व या पेजवर अवलंबून आहे की नाही? रुमालाचं अस्तित्व धाग्यांवर अवलंबून आहे. असं कशावर आणि कोणावर अवलंबून नसलेलं, पण तरी सुद्धा सत्ता रूपाने कायमचं असणारं असं जे तत्व आहे त्याला सद्घन असं म्हणतात. आणि ते ब्रह्माचं पहिलं लक्षण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आता दुसरं आपल्या समोर त्याचं लक्षण आहे चिद्घन, म्हणजे ज्ञानघन, ज्याला जडत्वाचा स्पर्शही नाही, अज्ञानाचा स्पर्शही नाही, असं असणारं, असं ते ज्ञानघन तत्व आहे. काल आपण पाहिलं विश्वंभर विद्यमान आत्माराम ज्ञानघन. तो आत्माराम कसा आहे? तर ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. तो ज्ञानी झालेला नाही, तर ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. आता हे ज्ञान त्याचं कसं आहे? व्यवहारात ज्या वेळेला आपण ज्ञान झालं असा शब्द प्रयोग करतो किंवा असं वाक्य ऐकतो, त्यावेळेला कोणाला ज्ञान, कशाचं ज्ञान, कोणाकडून ज्ञान, कुठे झालं ज्ञान, इतके सगळे आपल्या समोर प्रश्न येतात. पण हे जे ज्ञानघन तत्व आहे ते कोणाला, कुठे, कशाला असं अजिबात नाही. तर ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेचे जे ज्ञान. जिथं ज्ञाता नाही, जिथं ज्ञेय असं म्हणून काही नाही, जिथं ज्ञात्यानी ज्ञेयाला जाणण्याची क्रिया करण्यासाठी जे ज्ञान म्हणतात वृत्ती ज्ञान, तेही जिथं नाही, म्हणजे जिथं त्रिपुटीचा स्पर्श नाही असं असणारं हे ज्ञानघन तत्व. त्याचं दुसरं लक्षण चित. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. व्यवहारामध्ये ज्ञान म्हणलं की ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान असं तीन प्रकार समोर येतात आपल्या. पण इथं तसं त्रिपुटी नाही, तर त्रिपुटी विरहित असणारं असं जे ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे असं जे तत्व, त्याला चित असं म्हटलेलं आहे. आता तिसरा शब्द सच्चित आनंद. आता आनंद म्हणजे नेमकं काय आहे? व्यवहारामध्ये पहिल्याही प्रवचनात येऊन गेला तो विषय की आपल्याला होणारा जो आनंद असतो तो सापेक्षतेने होणारा आनंद असतो. अनुकूल व्यक्ती समोर आली, अनुकूल पदार्थ ताटात न मागता किंवा फरमाईश न सांगता ताटात आला तर आपल्याला आनंद होतो. म्हणजे कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून असणारा आनंद हा व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि हा आनंद कसा आहे? परमार्थातला जो आनंद आहे त्याचं स्वरूप काय आहे? तर विषय निरपेक्ष आनंद. कुठलाही समोर विषय नाही आणि असा आनंद असू शकतो याच्यावर आमचा विश्वास बसत नाही. की अरे काहीच घडलं नाही, काहीच झालेलं नाही, काहीच समोर आलेलं नाही आणि तरी आनंदाची स्थिती आहे, असं असू शकतं असं आम्हाला सुरुवातीला तरी पटतच नाही. पण हा जो आनंद आहे त्याला विषय निरपेक्ष सुख असं म्हटलेलं आहे, की जिथं कुठलाही बाहेरून येणारा विषय नाही असं ते आनंदघन असणारं तत्व. मग ब्रह्म म्हणजे काय? तर सद्घन, चिद्घन, आनंदघन असणारं असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे तेच ब्रह्म तुमच्या आमच्या देहाच्या आतमध्ये कूटस्थ चैतन्याच्या रूपाने, आत्मरूपाने स्थित झालेलं आहे. आता कूटस्थ चैतन्य शब्दाचा अर्थ आपल्या समोर आहे.
कूट म्हणजे सोनाराच्या दुकानातली आयरन. पूर्वीच्या काळी त्याच्यावर दागिने घडवत असत, आता मशीन आलेली आहे. मग आता त्या आयरणीवर दागिने घडवत असताना किती ठोकपीट करावी लागते त्याला आकार देताना. पण कितीही ठोकपीट झाली तरी ज्याच्यात यत्किंचितही विकार निर्माण होत नाही, म्हणजे ज्याचा आकार बदलत नाही, अशी असणारी आयरण, तसा हा आत्मा. जगतात काहीही घडलं, म्हणजे आता या देहरूपी जगतामध्ये काहीही जरी घडलं तरी सुद्धा ज्याच्यावर यत्किंचितही परिणाम होत नाही, असा तो आत्मा. आणि अभ्यास चाललाय आपला तो मी आहे. जेव्हा जेव्हा आत्म्याचं किंवा ब्रह्माचं आपण निरूपण ऐकतो त्यावेळेला बसल्या बसल्याच विचार करायचा की हे माझं मूळच्या स्वरूपाचं वर्णन आहे, आणि पूर्ण ऐकून झाल्यानंतर विचार करायचा, काय होतीस तू, काय झालीस तू. आता ब्रह्माचं वर्णन काय आहे, आत्म्याचं वर्णन काय आहे, ते निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार कधीही निर्माण होत नाही. आणि असं माझं मूळचं स्वरूप आहे. आणि सद्यस्थितीमध्ये मात्र विकारांनी हैराण होणारी मी आहे. आहे की नाही, काय होतीस तू, काय झालीस तू. की मूळची मी कशी आहे, अत्यंत निर्विकार आहे. म्हणजे कुठलाही विकार जो शरीरामध्ये निर्माण होतो, अस्ति जायते वर्धते, या पद्धतीने तोही विकार नाही. आणि मनामध्ये जे कामक्रोधादी विकार निर्माण होतात तेही त्याच्या ठिकाणी नाही. असं असणारं ते कूटस्थ चैतन्य, आणि हे आपलं स्वरूप आहे. आता त्याच्या जोडीला बुद्धी आलेली आहे. बुद्धी ही कशाची आहे, तर 5 महाभूतापैकी जे अग्नितत्व आहे त्याची ती बनलेली आहे. तेज तत्वाची आहे, शुद्ध आहे, असं त्या बुद्धीचं वर्णन आपल्या समोर केलेलं आहे. 5 महाभूतांच्या अपंचीकृत महाभूतांपासून अंतःकरण बनलेलं आहे. म्हणजे एकमेकात मिसळण्यापूर्वी पंचामृतासाठी 5 गोष्टी आपण समोर ठेवतो. ते एकमेकात मिसळण्यापूर्वी त्याची प्रत्येकाची चव वेगळी आहे. तसं या प्रत्येक महाभूताचा प्रत्येकाचा गुण पहिला वेगळा आहे. मग एकमेकात मिसळल्यानंतर परत ते वेगळे होतात, म्हणजे त्यांच्या चवी बदलतात. तसं इथं सुद्धा आहे की बुद्धी ही मूळची तेज तत्वाची आहे, सत्वगुणाची आहे, म्हणून ती स्वच्छ आहे. आणि स्वच्छ असल्यामुळे आत्मतत्वाचा ज्ञान प्रकाश ग्रहण करण्याचं सहजच त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. म्हणून या कूटस्थ चैतन्याचा जो ज्ञान प्रकाश आहे, काल आपण प्रकाश पाहिला की त्याचा प्रकाश म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्या उजेड अर्थाने तिथं घ्यायचा नाही, तर त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा उजेड, आणि म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून जो आपल्याला बोध होत राहतो तो त्याचा पडलेला तिथला उजेड. आता नुसत्या बुद्धीला ती जड असल्यामुळे काहीही कळणं शक्य नाही, कारण जडाला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि दुसऱ्याचंही ज्ञान होत नाही. म्हणून नुसत्या बुद्धीला काहीही कळत नाही. मग तुमच्या आमच्या बुद्धीला कोणामुळे कळायला लागलेला आहे, तर कूटस्थ चैतन्याचा ज्ञान प्रकाश आधीपासूनच कायमचा तिथं असल्यामुळे त्याच्याशी ज्या वेळेला प्रारब्धानुसार त्या जीवाची बुद्धी कनेक्ट झाली, आता ती कोणी केली, कशी झाली, ती ईश्वराची लीला. काय म्हणायचं तिथं, की ती ईश्वराची लीला. तर बाकीच्या जास्ती काका म्हणतात खूप खोलात जायचं नाही, शास्त्रकाराला होय म्हणायचं आणि पुढे सरकायचं, नाही तर कधीच निर्णय लागणार नाही त्याचा. मग आता ती बुद्धी ज्या वेळेला प्रारब्धानुसार त्या जीवाच्या कनेक्ट होती या चैतन्य तत्वाशी, त्या वेळेला ती ऍक्टिवेट होते. आता ऍक्टिवेट शब्द आपल्याला चांगला माहिती आहे की आमची बुद्धी केव्हा ऍक्टिवेट होते, तर ज्ञानाचा प्रकाश त्याच्याशी ती कनेक्ट होते, त्यावेळेला तिला सगळं कळणं वगैरे वगैरे सुरू होतं. नुसत्या बुद्धीला कळत नाही, कूटस्थ चैतन्याला कळून घेण्याचं काही कारणच नाही, कारण तो स्वतः ज्ञानघन आहे. मग माझ्यातली जी साधना करणारी गोष्ट आहे ते नेमकं काय आहे, तर ज्याला आपण चिदाभास असं म्हटलं,
ज्याला आपण कूटस्थ चैतन्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब असा शब्द वापरला, तो जो आहे तो चिदाभास सर्व काही गोष्टी करणारा आहे. उपद्व्याप करणाराही तो आहे, व्याप करणाराही तो आहे, विसंवादी मायेत अडकणाराही तो आहे आणि संवादी मायेचा उपयोग करून आत्मसत्तत्वापर्यंत म्हणजे कूटस्थ चैतन्याची ओळख करून घेणारा सुद्धा तोच आहे. थोडंसं उदाहरण घेतलं की सोपं होईल. मोबाईल आपण सगळेजण आता हाताळतो, वापरतो. आता मोबाईलचा हँडसेट आपल्याजवळ आहे, पण तो चार्ज केलेला नाही. सिम कार्ड आहे, हँडसेट आहे, पण चार्जिंग नाही. तो ऍक्टिव्हेट होतो का? नाही होत. आता मोबाईल आहे, चार्ज केलेला आहे, पण सिम कार्ड नाही, तरी तो उपयोगाला येतो का? तरीही तो उपयोगाला येत नाही. मग या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्र असतात त्याच वेळेला तो मोबाईल जो आहे तो आपल्याला उपयोगाला येतो. तसं जीव नावाचं तत्व या तीन गोष्टी एकत्र असतात तेव्हाच काहीतरी जगतामध्ये खोड्या करताना दिसतो. यातलं एक आहे ना एक नाही म्हटलं तर तो आपल्याला काहीही करताना दिसणार नाही. म्हणून या आता जीवाची अजून एक आपल्या समोर व्याख्या, प्राण धारण करतो त्याला जीव असं म्हणतात, अशी एक व्याख्या आहे की नाही, जीव प्राण धारणे, की प्राण धारण करणारा जो आहे तो सुद्धा जीवात्मा असं आपण म्हणतो. आता नुसतं प्राण धारण केल्यामुळे आमचं जीवन गतिशील होतंय का? आणि प्राणवायूमध्ये जर तेवढी खरोखरीच ताकद असती तर सिलेंडरमध्ये प्राणवायू भरून ठेवलेले असतातच की नाही, मग ते हलताना चालताना का दिसत नाही? नुसत्या प्राणामुळे माझं शरीर हलतंय, बोलतंय, चालतंय असं मला वाटत असेल तर प्राणवायू तर त्याच्यात असतातच की नाही, सिलेंडरमध्ये भरलेले. मग त्या ठिकाणी ते सिलेंडर हलताना, डुलताना, बोलताना का दिसत नाही? तर तिथं चेतन नावाचं तत्व नाही. मग आता प्राणासोबत ही चेतन शक्ती सुद्धा त्या ठिकाणी अभिव्यक्त सातत्याने असते आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण हलतो, बोलतो, चालतो, डोलतो, चुकतो, परत बरोबर करतो, ह्या पद्धतीने सगळं काही आमचं जीवन चाललेलं आहे. ते तीन घटक एकत्र आहेत तोपर्यंत. ही युती मोडली की काय झालं, सगळं बिघडून जातं. हे तिन्ही एकत्र आहे तोपर्यंत जीवात्म्यानी आता काय आहे, हा जो चिदाभास, आता इथं प्रतिबिंब एक शब्द आपल्या समोर येतो. ते प्रतिबिंब म्हटलं की आपण आरशात जे स्वतःला पाहतो त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो, पण इथल्या प्रतिबिंब शब्दाचा अर्थ असाही नाही. मग तो अर्थ कसा आहे? तर आपण देवापुढे दिवा लावतो, वाऱ्याने तो शांत होऊ नये किंवा फडफडू नये म्हणून त्याच्यावर आपण कंदिलाची काच ठेवतो. आता त्या दिव्याचा प्रकाश कंदिलाच्या काचेमध्ये ज्या वेळेला पूर्ण फाकून राहतो त्यावेळेला त्याला चिदाभास असं म्हणतात. मग आत्मचैतन्याचा, कूटस्थ चैतन्याचा ज्ञानघन प्रकाश ज्या वेळेला आमच्या बुद्धीमध्ये पूर्णपणे व्यापून राहतो त्यावेळेला चिदाभास नावाचं एक त्या ठिकाणी काहीतरी तयार होतं आणि चिदाभासाकडून सगळ्या क्रिया चाललेल्या आहेत. आता एवढं कशासाठी समजून घ्यायचं? तर माझ्यातला नेमकं साधना करणारा कोण आहे आणि संसार करणारा कोण आहे? दोन्ही तोच आहे हो. हा चिदाभास जो आहे तोच ते करणारा आहे. कुटस्थ चैतन्याला संसारच नाही, प्रपंचोपशम असं त्याचं वर्णन आहे की त्याच्या ठिकाणी प्रपंच नावाची काही गोष्टच उत्पन्न होत नाही. कारण प्रपंच जो आहे तो पाचापाचांचा गोंधळ असतो आणि हा तर एकमेव अद्वितीय आहे, त्याच्या ठिकाणी दुसरं काहीच झालेलं नाही. बरोबर, आतमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे त्याच्या ठिकाणी संसार नावाची गोष्टच नाहीये. मग आता संसार सफळ कोणाला करायचा आहे? नुसती बुद्धी जी आहे ती जड असल्यामुळे तिच्याही ठिकाणी संसार नाहीये. मग संसार कोणाच्या ठिकाणी आहे? या चिदाभासाच्या ठिकाणी आहे. मग आता ह्या चिदाभासाने काय करायचं आहे? ह्या चिदाभासाने साधना करून संसार आणि
जन्माचं दोन्हीचंही सार्थक करायचं आहे, सफलता करून घ्यायची आहे. मग आता हा संसार म्हणजे काय, साधनानंतर बघू, आधी संसार म्हणजे काय बघू, ज्याच्यात आम्ही सगळेजण काय आहोत, पहुडलेले आहोत सातत्याने. सरती सरत सरत जाणाऱ्या व्यक्तींचा, परिस्थितीचा, घटनांचा, वस्तूंचा समूह याला संसार असं म्हणतात. जे सरत सरत जातं, जे काहीही एकसारखं राहत नाही, जे सतत बदलत जातं, सरत जातं, नाशिवंताकडे जातं, त्याला संसार असं म्हणतात. मग आता सरत सरत जाणाऱ्या या व्यक्तींच्या, घटनांच्या, परिस्थितींच्या मागे एक न सरणारं तत्व आहे. एक न सरणारं तत्व आहे. बघा, तुम्ही कुठलेही यंत्र बघा, त्याच्यामध्ये आतमध्ये ज्या आहेत त्या गोष्टी गतिशील आहेत, पण या गतिशील गोष्टी ज्या आहेत त्या एका स्थिर असणाऱ्या गोष्टींनी एकत्र करून ठेवलेल्या आहेत. कुठलंही बघा, साधं जात्याचं उदाहरण बघा, वरचं पातं जे आहे ते फिरतं आणि खालचं जे आहे ते स्थिर आहे. रोडने आपण पाहतो आता सगळीकडे, हायवेवर कित्येक व्हेकल त्याच्यावरून जात असतात. सगळे व्हेकल गतिशील आहेत. गती द्यायला चिदाभासालाही फार आवडतं, ड्रायव्हर सीटवर बसलेल्या त्याला सुद्धा गतिशीलता जास्ती आवडते. पण याच्या मागे एक स्थिर रोड असल्याशिवाय यांना पळता येतं का? तसं या संपूर्ण संसाराच्या आतमध्ये एक स्थिर असं तत्व आहे, अखंड असणारं तत्व आहे, जे कधीही खचत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, परत परत बांधावं लागत नाही. आता रोड बांधावे लागतात, पण हे जे आहे ते अजिबात काही तिथं करावं लागत नाही. असं एक अत्यंत स्थिर तत्व आहे आणि ते स्थिर तत्व या संसाराचं सार आहे. ते स्थिर तत्व जे आहे ते या संसाराचं सार आहे आणि ह्या साराची ओळख करून घ्या, म्हणजे निर्गुण ब्रह्म जाणून घ्या. आता सार जे आहे तेच तर घेण्यासारखं असतं आणि आसार गोष्टींचा काय करायचा असतो, त्यागच करायचा असतो. मग या संपूर्ण संसाराचं सार जे आहे, आता चिंचेचं सार करायचं असेल तर आपण काय करतो, भिजत घालतो, कोळून घेतो, आसार असणाऱ्या चिंचुका, बाकीच्या काड्या वगैरे सालपट ते सगळं फेकून देतो आणि सार जेवढं आहे तेवढं घेतो. मग आता या संसारातलं सार घ्यायला पाहिजे की नाही आम्ही? मग घेतोय का आसारामध्ये रमतोय? सारभूत असणारं जे तत्व आहे, ज्याला भक्तीच्या भाषेमध्ये परमेश्वर असं म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणतात, तेच या संपूर्ण जगताचं सार आहे. मग त्याच्याकडे लक्ष न देता असार गोष्टीमध्ये रमून आणि रंगून राहणाऱ्या माणसाला प्रापंचिक असं म्हणतात, सांसारिक असं म्हणतात आणि या संसारामध्ये तो दुसरं तिसरं काहीही करत नसून फक्त र च्या पुढे ड असं त्याचं चाललेलं असतं. बघा विचार करून काय चाललेलं आहे, की दुसरं तो काहीच करत नाही, फक्त रडारडी करत राहतो. मग आता ही रडारडी आम्हाला नको असेल, थांबवायची असेल, तर आमचं मूळचं स्वरूप आठवायचं. ते अत्यंत आनंद घन आहे आणि ते जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत आसार असणाऱ्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवतो. जे सरतच जातं त्याला घट्ट पकडून ठेवतो आणि जे कधीच आमच्यापासून दूर जात नाही त्याला कधी धरत नाही. हीच तर पंचायत. खरी पंचायत कुठली आहे आमची, तर हीच आहे की जे हातातून निसटून जातं त्या सगळ्या गोष्टींना धरून ठेवण्याचा प्रयत्न आयुष्यभर चाललेला आहे आणि जे माझ्या ठिकाणाहून कधीच जात नाही, जे मला कधीच सोडत नाही, असं जे तत्व आहे त्याला मात्र धरण्याचा कधीच मी प्रयत्न करत नाही आणि त्याच्यामुळे आनंद घन परमात्मा हे माझं स्वरूप असून सुद्धा जीवनामध्ये मात्र आनंदी आनंद. कारण काय आहे त्याचं कारण आहे जे धरायला पाहिजे ते धरत नाही आणि जे सोडायला पाहिजे ते सोडत नाही. आता किती सोपं, अजून किती सोपं करायचं या गोष्टी, की किती स्पष्ट आपल्या समोर आहे की आमची फजिती कशामुळे आहे.
आता घरी जाऊन सगळ्यांना म्हणायचं नाही तुम्ही आसार आहात म्हणून सोडलं. अजिबात असं काही बोलायचं नाही साधकांनी. फक्त आतमध्ये जे आहे ते ह्या पद्धतीचे विचार पक्के असले पाहिजेत की सारभूत काय आहे आणि आसार काय आहे. समर्थ एका पंचसमासीमध्ये म्हणतात, प्रपंच तक्र घुसळिले. आता ताक घुसळल्यानंतर जसं लोणी हे सारभूत येतं, तसं या प्रपंचाचा म्हणजे पंचीकरणाचा विचार करून आणि महावाक्याचं चिंतन करून असं सारभूत लोणी निघतं. आणि ते सारभूत लोणी म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तो अनुभव, त्याला जीवनाचं सार असं म्हणतात. आणि तो घेण्यासाठी आम्ही साधना केल्या पाहिजे. आता समर्थांची एक ओळ आपल्या समोर अजून आहे, एक ओवी. आता इथं काय सांगितलं, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. आता हा सफळ संसार कुठल्या जीवाला करता येतो? 84 लक्ष जीव योनीपैकी कुठला जीवात्मा परमात्म्याला शोधून काढू शकतो? तर फक्त नरदेहात जो आलेला आहे तोच शोधून काढू शकतो. पण नरदेहात जो आलेला आहे त्याला मात्र याचं भान राहिलेलं नाही. आणि म्हणून तो चुकली यावर मग फेरा पडे. बरं, पुढचा जन्म परत मला मनुष्य देहाचाच मिळेल याचा तरी काही भरोसा आहे का? नाही. मग समर्थ आपल्याला म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. की स्मरण ठेवा सारखं की मृत्यूनंतर मला परत नरदेहच मिळेल याची काही गॅरंटी नाहीये. मग आत्ता मिळालेलं आहे ना, मग त्याचा उपयोग करून घ्या. मग त्याचं आद्य कर्तव्य काय आहे? त्याचं आद्य कर्तव्य, ज्याने मला निर्माण केलं किंवा जो या ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेला आहे असा जो सद्गण चिद्गण आनंद घन परमेश्वर आहे, त्याला शोधणे, त्याची ओळख करून घेणे आणि त्याच्याशी ऐक्य पावणे. ऐक्य आहेच आहे, पण सद्यस्थितीमध्ये आम्ही ते असलेलं ऐक्य विसरलेले आहोत. म्हणून एवढं सगळं करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे. आता काका छान एका लेखामध्ये म्हणतात की खरं तर त्याला शोधण्याची वेळ आमच्यावर यावी तेच मी असून, हे पहिलं पाप आहे. आता शोधण्याची वेळ असून, आलेली असूनही मी शोधत नाही, हे दुसरं पाप आहे. असा विचार केला तर आम्ही सगळे पापीच पापी आहोत. पण पापाचे डोंगर पळती पुढे असंही सांगितलेलं आहे ना आम्हाला. साधना करा, सगळे पाप निवृत्त होतील आणि खरं स्वरूपाचं जे अनुभव आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की येईल. आता गंमत कशी आहे, आपण पहा लहानपणी तळ्यात की मळ्यात हा खेळ खेळत होतो की नाही. एक रिंगण करायचं, आतमधला भाग तळ्यात आणि बाहेरचा भाग मळ्यात, आणि मग त्या उड्या मारायच्या. आता इथं जे आहे ते निर्गुण परब्रह्म जे आहे म्हणजे आत्माराम जो आहे, आत्मा जो आहे तो तळ्यात आहे आणि दृश्य जगत हे मळ्यात आहे. आणि आम्ही सारखं मळ्यात आहोत. फक्त एकच रेग आहे मधली, त्याच्यातून एक उडी मारली की आम्ही इकडे येणार आहोत. पण ते मात्र आम्हाला आता जमत नाही. आता जीवात्मा हा मधला भाग आहे. एकीकडे संसार आहे आणि एकीकडे परमात्मा आहे. मग आता जीवात्म्याने ठरवायचं आहे की संसाराशी तादात्म्य पाहून जीवन जगत रडत रडत जायचं आहे का परमात्म्याशी एकरूप होऊन हसत हसत जगाचा निरोप घ्यायचा आहे. हे ठरवण्याचं काम जीवात्म्याकडे दिलेलं आहे आणि त्याला क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे. बाकी कोणालाही क्रियमान स्वातंत्र्य नाही. ज्याला जे नेमून दिलेलं आहे तेच तो सृष्टी निर्माण झाल्यापासून खातो पितो करतो, काय जे करायचं ते. त्यांना क्रियमान स्वातंत्र्य नाही. पण आम्हाला मात्र महाराष्ट्रीयन असलो तरी पंजाबी डिशेस करून खाण्याचं स्वातंत्र्य, महाराष्ट्रीयन असलो तरी आंध्र प्रदेशाचे पदार्थ करून खाण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य भगवंतांनी ज्या कामासाठी दिलेलं आहे ते आम्ही उपयोगातच आणत नाही. मग हे स्वातंत्र्य मात्र हौस मौज खाओ पिओ ऐश करो याच्यासाठी हे स्वातंत्र्य आम्ही भरपूर वापरतो आहोत. पण जे आम्हाला करायचं आहे ते मात्र होत नाही.
मग या क्षेत्रात आमचं कसं चाललेलं आहे, आम्हालाही करायचंय हो, पण केव्हा, थांब माझ्या लेकराला नाहू घालू दे. आता लेकरू मोठं होतं, त्यालाही लेकरू होतं, तरी थांब माझ्या नातवंडाला सांभाळू दे. आता काय करता, भरपूर लक्ष्मी घरात पाहिजे, दोघांनाही बाहेर पाठवतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत आम्ही अडकून पडलेले आहोत. मग हे करायचं की नाही करायचं? जरूर करायचंय. काका त्याचे पण छान उत्तर देतात. डॉक्टर काका म्हणतात, हा नातवंडांना बरं नाही, त्यांना गरज आहे, त्यांना मांडीवर घेऊन बसा, काहीच हरकत नाही. पण सारखे नातवंड तुमच्या जवळ ठेवून हे दोघं पिक्चरला जात असेल तर बिलकुल सांभाळू नका. म्हणजे त्यालाही प्रत्येक गोष्टीला मूल्य आणि मर्यादा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ती जबाबदारी त्यांची आहे. त्यांचा सांभाळ करणं, त्यांना वळण लावणं ही जबाबदारी त्यांची आहे. आमच्यावर वेळ आली तर आम्ही ती अत्यंत कौतुकाने छान एकदम व्यवस्थित करायची आहे, पण ती माझी जबाबदारी समजायचं नाही. मग ती जबाबदारी कोणाची आहे? तर जे आई वडील त्यांचे आहेत त्यांची ती जबाबदारी आहे. आणि असं जर आम्ही केलं नाही तर कधीच आम्हाला हे करायला वेळच नाही मिळणार हो. आता पूर्वीच्या काळच्या लोकांचं होतं, मरेपर्यंत संसारच संपत नव्हता, कारण मुलं किती असायचे, 5, 6, 10, काही मर्यादाच नाही झाला. त्याच्यामुळे शेवटपर्यंत तो संसार चालायचा. पण आमचं आता तसं आहे का? दोनाचं एक वर आलेलं आहे. पण हा संसार किती लवकर आटपून जातो, खरं तर नंतरचा वेळ केवढा आम्हाला मिळतो. उलट मला तर ज्यांचे मुलं अमेरिकेत वगैरे गेलेले आहे ना, त्यांना असं मला असं वाटतं किती वेळ आहे त्यांना, ते काय याचा उपयोग करत नाही. पण आता ते आलं ना, फोन आलाय, चॅटिंग आलंय, त्याच्यावर मग तो वेळ सगळा, ते तिकडं असले ना आम्ही इकडं असलं तरी वेळ त्याच्यातच जातो. एकूण काय आहे की वेळेचा सदुपयोग कसा करायचा ह्याचे सुद्धा आमचे गणित चुकलेले आहेत. वेळ नाही असं अजिबात नाही, पण वेळेचा उपयोग कसा करायचा ह्याचं नियोजन मात्र आम्हाला करता येत नाही. आणि मग सगळा संसाराचा वेळ असाच निघून जातो आणि बाकी काय करायचं राहत नाही. पण परमार्थ जो करायला पाहिजे, जे माझं जीवनात नरदेहात आल्यानंतर आद्य कर्तव्य आहे, ते मात्र माझ्याकडनं होत नाही. आहे की नाही असं सगळ्यांचं? मग आता हे बदलायला पाहिजे. आता संसाराचं स्वरूप पाहिलं आपण, छान आपल्या समोर आहे, सरत सरत जाणाऱ्या गोष्टींचा समूह, त्याला संसार असं म्हणतात. आणि सरत सरत जाणाऱ्या ह्याच्यामध्ये सरणावर जाण्याच्या आधी न सरणारं तत्व शोधून काढणं हे मानवी देहाचं आद्य कर्तव्य आहे. आता परवाच एक नवीन काही जण आमच्या शेजारचे वगैरे मुद्दाम सोसायटीतले लोक आलेले होते की नेहमी नेहमी कुठं जातात हे दोघं जण पाहायला. म्हणलं चला एकदा पाहायला. मग ते आले होते, पाहिलं त्यांनी. नंतर अजून माझा एक आत्ते भाऊ, त्याची बायको, तेही पहिल्यांदाच आले शिवगड पाहायला, काकांना भेटायला म्हणून तेही आले. मग काकांच्या दर्शनाला गेलो आम्ही. गेल्यानंतर काकांना म्हटलं, काका हे सगळे नवीन आलेले लोक आहेत, तुमच्या दर्शनाला आले, तुम्हाला भेटायला आलेले आहेत, यांना जाताना तुम्ही काय सांगणार म्हटलं. आता काका एकच वाक्य बोलले, परमार्थ करावाच. नरदेहात आलेल्या जीवानी काय करावंच, तर परमार्थ करावाच. बाकीच्या गोष्टी तर करतोच आपण, पण नरदेहात आलेल्या जीवानी परमार्थ नक्की केला पाहिजे. आता व्यक्तिमत्व विकासाचे किती क्लास असतात हो, करतो की नाही आपण तेवढे सगळे की नाही? लौकिक जीवनात त्याची गरज आहे, तेही केलंच पाहिजे. लौकिकात सुद्धा डॉक्टर काका म्हणतात, जे काही क्षेत्र आपण निवडलेलं आहे त्याच्यामध्ये अत्यंत वरपर्यंत जायचं आहे. तिथंही टाळाटाळ नाही, अत्यंत जे वरचं पद असेल तिथपर्यंत आपण पोचायचं आहे. पण ही लौकिकातली कितीही पद प्राप्त करून घेतली आणि उत्तम पद जर प्राप्त झालेलं नाही तर ते जीवन अपूर्ण आहे. ते जीवन तुमचं आमचं जे आहे ते अपूर्णच आहे. तिथं मानवी देहात आलेल्या जीवनाची सफलता नाही. मग कितीही तुम्ही बाहेरच्या डिग्र्या कमावलेल्या असतील, कितीही नावलौकिक मिळवलेला असेल, कितीही संपत्ती गोळा केलेली असेल, पण तरी जर निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबलेलं नसेल तर तुम्ही अपूर्णच राहणार.
मग आता ते पूर्ण करायचं असेल तर काय करावं लागेल मला? अपूर्ण काय काय आहे हे पण लक्षात घ्यावं लागेल की नाही, की आजपर्यंत मी ज्याच्यामध्ये रंगले रमले, असं जे संसार नावाचं काय माझ्या अवतीभोवती आहे, त्याच्यातून थोडं तरी लक्ष आपलं बाजूला झालं पाहिजे की नाही. नक्की काय करायचं आहे मला या संसारात आल्यानंतर, त्याची सफलता कशात आहे. समर्थ एका ओवीत आपल्याला म्हणतात, जन्मा आली याचे फळ, काही करावे सफळ, न करिता निर्फळ, भूमी भार होय. जर तुम्ही या नरदेह प्राप्त झाल्यावरही काही असं केलं नाहीत तर तुम्ही भूमिभारच होऊन राहाल. जसे बाकीचे आले, प्रपंच केला, निघून गेले. बाकीचे सगळे प्राणी एवढंच करतात, येतात, प्रपंच करतात आणि निघून जातात. मग नरदेहात आलेल्या जीवानी पण तेवढंच करायचंय का? यायचं, प्रपंच करायचं, निघून जायचं. त्याचं दुसरं काहीतरी आहे की नाही महत्वाचं, त्यालाच फक्त शोध लागू शकतो की नाही भगवंताचा. मग तो न घेता निघून जाणं त्याला बरोबर आहे का? आता पहा, या ठिकाणी आपण एवढं मोठं शिबिर आयोजित केलेलं आहे. इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांना निघताना आपण भेटून जातो की नाही? जे व्यवस्थापक आहेत, ज्यांनी एवढं सगळं आपल्याला इथं काय काय व्यवस्था करून दिलेल्या आहेत, ज्यांनी शिबिराचं आयोजन केलेलं आहे, ते इथले मुख्य आहेत असं समजून आपण त्यांना भेटून जातो की नाही? मग एवढ्या मोठ्या जगामध्ये ज्यांनी ते निर्माण केलेलं आहे, ज्यांनी त्याच्या करमणुकीसाठी आम्हाला आवाहन केलेलं आहे, ज्यांनी आमच्या सुखासाठी सगळं काही निर्माण केलेलं आहे, त्याला न भेटताच निघून जायचं का हो जगातून? कार्यालयातून सुद्धा जर आपण त्या व्यक्तींना भेटून जातो, ज्यांनी बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, त्याला भेटून मग आपण बाहेर पडतो. आणि इथून आपण तसंच जायचं का? मग त्याला समर्थ आत्महत्यारा म्हणतात. जे नरदेहात येऊन आत्मज्ञान संपन्न करत नाही त्यांना समर्थ रामदास स्वामी आत्महत्यारा असं म्हणतात. त्याच्यासाठी प्रत्यक्ष आत्महत्याच केली पाहिजे असं नाही, पण नरदेहात येऊन जो आत्मज्ञान संपादन करत नाही तो कसा आहे, तर आत्महत्यारा म्हणजे स्वतःचा स्वतः त्यांनी नरदेहात येऊन सुद्धा घात करून घेतलेला आहे, लाभ करून घेतलेला नाही. आता नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे तर आम्हाला त्याचा लाभ करून घ्यायचा. आणि लाभ करून घेताना इथं संसाराची सफलता कशात आहे? मोठा प्रश्न आहे. आमची व्यावहारिक सफलता कशा कशामध्ये आहे? प्रपंच मांडला, उत्कृष्ट केला, सगळ्यात त्याचं वरकडी डॉक्टर काका सांगतात, सून सुद्धा चांगली मिळाली, जावाई सुद्धा चांगले मिळाले, ह्याच्यामध्ये आमचा संसाराची सफलता जी आहे ती झाली. नातवंड झाले, पतवंड झाले, फुलं उधळले पणजी म्हणून, की आमच्या जीवनाची सफलता झाली असं तुम्हाला आम्हाला वाटतं. पण जीवनाची खरी सफलता कशात आहे, तर व्यक्तिमत्व विकासाचा अत्युच्च बिंदू जर काय असेल तर जीवनमुक्ती आहे. अत्युच्च बिंदू म्हणजे तुमचा पूर्ण विकास. तुम्ही जर जीवनमुक्त झालात तर तो झालेला आहे. मग आता जीवनमुक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? वेगळं काही घडतं का या ठिकाणी? तो वेगळा दिसतो का, वेगळा वागतो का, वेगळा असतो का, नेमकं काय आहे? तर देहात असतानाच मी देह नसून आत्मा आहे, जगात वावरत असतानाच जग सत्य नसून मिथ्या आहे, आणि भव्य दिव्य कर्म स्वतःच्या हातून होत असताना सुद्धा करता करविता वेगळाच आहे. हे ज्याने लक्षात ठेवलेलं आहे तो जीवनमुक्त आहे. किती सोपं आणि साधं आहे की नाही? ऐकायला किती छान वाटतं आपल्याला. खरंच अशी अवस्था आली तर काय होईल ना? आता ती येण्यासाठी काहीतरी तर केलं पाहिजे. त्याला साधना म्हणतात. देहात असतानाच मी देह नाही, आत्मा आहे. जगात वावरत असताना जग मिथ्या आहे, आणि जगात भव्य दिव्य कार्य आपल्या हातून घडत असताना सुद्धा करता करविता वेगळा आहे. हे ज्याच्या पूर्ण लक्षात आहे तो जीवनमुक्त आहे. आणि असा जो जीवनमुक्तीचा आनंद जर मला माझ्या जीवनामध्ये आणायचा असेल
तर त्याच्यासाठी साधना केली पाहिजे. त्याच्यामध्ये संसाराची सफलता आहे. नाही तर संसारात आला, म्हण चांगली नाहीये, पण ती वापरली की लवकर डोक्यात इथं उजेड पडतो. जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. तसं संसार करता करता गेला असं नाही. तर परमार्थ करता करता जर आम्ही गेलो तर पुढचा जन्म योगभ्रष्ट तरी होईल, पण हे करता करता गेलो तर फार मुश्किल होते. परत जन्म, परत मृत्यू, व परत ज्यांच्यामध्ये आसक्त आहे त्यांच्याच पोटी जन्म, मग अंगारा लावा, रडणं थांबत नाही, वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांनंतर सुरू राहतात. असलं काही मला नको असेल तर ह्याची देही ह्याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, असं जे आहे ते वचन आपण लक्षात ठेवावं आणि आपण सुद्धा कंबर कसून त्याच्या कामाला लागावं. आता इथं जे कंबर कसून कामाला लागणं आपण म्हणतो ते प्रत्यक्षात खरोखरीच कंबर कसून काही कामं करायचे आहेत का तासून तासून विचार करायचे आहेत? परमार्थ हा कशाचा आहे नेमका? शरीराने केलेल्या कृतीचा आहे का सुसंस्कृत केलेल्या वृत्तीचा आहे? कशाचा आहे नेमका? त्याचा संबंध जो आहे तो अंतःकरणाचा जास्ती आहे. आणि म्हणून मन, बुद्धी, चित्त सगळं काही तिथे ठेवण्याचा प्रयत्न आहे भगवंताच्या ठिकाणी. मग आता नंतरचा प्रश्न आपला आहे की ही साधना साधना म्हणजे नेमकं काय करायचं? सगळ्यांचे प्रश्न आहेत हे की साधना साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आणि आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप काय 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 केलेलं आहे. मग स्वतःच आतमध्ये तपासायचं की आजपर्यंत इतकं केलं आणि मग मला हे निर्गुण ब्रह्म भेटलंय का? पूर्ण समाधान झालंय का? शांतीचा अनुभव आलाय का? तृप्तीचा अनुभव आलाय का? भगवत धर्म आतमध्ये जागा झालाय का? सर्वाभूती प्रेम वाटायला सुरुवात झालेली आहे का? या सगळ्याचं उत्तर असंच येतो की सारखं काही ना काहीतरी आम्ही करतो आहोत पण अजून यातलं काहीच प्राप्त झालेलं नाही. याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी आमच्या साधनामध्ये चुकत आहे, लक्षात घ्यायचं की नाही. मग याच्यासाठी आम्हाला साधना काय सांगितलेली आहे? तर शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानी पावता उन्मन सहजची होते. श्रवणासारखं दुसरं साधन निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबण्यासाठी नाही. पण नुसतं श्रवणावर थांबून चालत नाही, तर त्याच्यानंतर मनन आणि निधिध्यासन दोन्हीही गोष्टी काय कराव्या लागतात? तर सातत्याने त्याच्यामध्ये सुद्धा आमचं मन आम्हाला ठेवावं लागतं. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केलेची पाहिजे, असं आत्माराम मध्ये समर्थ आपल्याला सांगतात की ह्याच्यासारखं दुसरं साधनच नाही. आता श्रवण आणि मनन कशासाठी करायचं? सुरुवातीला शब्दज्ञानाने ती गोष्ट समजून घेतल्याशिवाय आम्ही अपरोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. मग आता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान परत नवीन शब्द आलेले आहेत. फार अवघड अवघड सांगतात जयश्रीताई, पुढच्या वर्षी काही त्यांना बोलवू नका. आता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान सोप्या भाषेत आपण समजून घ्यायचं या ठिकाणी की परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दांच्या द्वारे झालेलं ज्ञान. आता 7वी 8वीत आपण असतो त्यावेळेला आपल्याला निबंधाचे वेगळे वेगळे विषय देतात. आई या विषयावर निबंध लिहायला सांगतात, लिहितो की नाही 4 पानं आपण? किती जणांचं काव्य पाठ करून घेतो, त्याचं छान उतारे काढतो, त्याच्यावर काही स्वतःचं चिंतन मांडतो. आता हे सगळं परोक्ष ज्ञान आहे की नाही? आई कशी असते, ती काय करते, ती मुलांना कसं सांभाळते, हे सगळं वर्णन आपण त्याच्यात लिहितो. पण ते नुसतं शब्दाने झालेलं ज्ञान आहे. मग प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान केव्हा होतं? जेव्हा मला पहिलं अपत्य होतं तेव्हा आईपणा म्हणजे काय हे मला कळतं, त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आता सद्यस्थितीमध्ये तुमचं आमचं चाललेलं आहे ते परोक्ष ज्ञान चाललेलं आहे. पण हे सुद्धा यथार्थ व्हायला पाहिजे. ते जर यथार्थ झालेलं नाही नसेल तर पुढे नेमकं मला काय होऊन राहायचं आहे ते तर मला कळलं पाहिजे की नाही. की साधना जी माझी चाललेली आहे, अनुग्रह ज्याच्यासाठी घेतलेला आहे, ते होऊन राहण्यासाठी मी काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे मला सगळं कळलं पाहिजे. मग आता हे परोक्ष ज्ञानाच्या माध्यमातून काय होतं? एक आहे आता निर्गुण ब्रह्म म्हणजे कसं, किती आपण ऐकलं. सत शब्दाचा अर्थ, चित शब्दाचा अर्थ, आनंद शब्दाचा अर्थ ऐकलं की नाही?
आता हे सगळं त्याचं परोक्ष ज्ञान आपल्याला शास्त्राद्वारे झालेलं आहे. शास्त्राने जे सांगितलेलं आहे तेच संत सांगतात, आणि जे संत सांगतात, जे शास्त्र सांगतात त्याच्यावर श्रद्धा ठेवणे हा सुद्धा एक खूप शुद्ध पुण्याचा भाग आहे. नाही तर बसत नाही श्रद्धा. ऐकतो पण चित्तातले दोष जात नाही. खरंच आहे का ते? कशावरून ते म्हणतात ते निर्गुण ब्रह्म असलं खरंच असेल का? ते मी असणं शक्य आहे का? अशा कितीतरी शंका आमच्या मनामध्ये असतात, आणि त्या सगळ्या शंका निवृत्त होण्यासाठी सातत्याने श्रवण श्रवण आणि श्रवण, 3 पद्धतीचं श्रवण आपल्याला सांगितलेलं आहे. एक आहे सत्संगात जा आणि ऐकण्याचा प्रयत्न करा. ते ऐकता ऐकता नंतर पुढचं श्रवण सांगितलेलं आहे. ऐकता ऐकता तुम्हाला क्लिक होईल की ह्याच्या माध्यमातून आपण पुढे जातो, मग त्याला धरून बसा, गुरु करा, त्याच्याकडनं मग समजून घ्या, मग तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर आहे की शास्त्राकडून ऐकलं, चित्तातले दोष गेले आणि ब्रह्म नावाचं तत्व आहे असं वाटायला लागलं, श्री गुरूंकडे गेलो, अनुग्रह घेतला, आणि आता ते ब्रह्म साधना करता करता मला नक्कीच आकलन होईल असंही वाटायला लागलं. आता तिसरं राहिलं तेच होऊन मी राहण्याचा प्रश्न. मग आता त्याच्यासाठी काय, माझी जबाबदारी आहे की नाही भरपूर. गुरु केलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, परोक्ष ज्ञान झालेलं आहे, अनेक ग्रंथ आमच्या समोर आहेत, वाचणं सुरू आहे, हे सगळं चाललेलं आहे. पण तेच मी आहे या निश्चयापर्यंत पोहोचण्यासाठी मी काय करावं लागतं? आता हे निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबण्यासाठी काय व्हावं लागतं? ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आपल्या समोर आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आता बुद्धीच्या निश्चयामध्ये आणि ब्रह्मनिष्ठा सतत सांभाळण्यामध्ये ब्रह्मरूप होण्याची शक्यता आहे. मग आता या 2 गोष्टी आमच्या ठिकाणी आहेत का? रोज सोहम साधना चाललेली आहे. बुद्धी आमची प्रपंचातले अनेक निश्चय तडीला नेते, पण रोज सोहम साधना करून मी ब्रह्म आहे असा बुद्धीचा निश्चय का होत नाही? विचार केलाय कधी आपण? आता बाकीचे निश्चय तडीला जातात कारण रजोगुण तितकाच प्रबळ आहे, आणि ते सगळे निश्चय रजोगुणातले आहेत. प्रपंचातले निश्चय म्हणजे हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, सगळं आम्ही पूर्ण करतो, ते सगळं तडीला नेतो कारण रजोगुणाची शक्ती त्यामध्ये ती पूर्ण बुद्धीमध्ये वापरतो. पण सत्वगुण आमच्या बुद्धीतला जर कमजोर असेल तर रोज साधना करून सुद्धा ते ब्रह्म मी आहे ह्या निश्चयापर्यंत बुद्धी पोचत नाही. आणि म्हणून सत्वगुणाला डॉक्टर काका साधनाचं साधन असं म्हणतात. नाथ महाराज सुद्धा आपल्याला सांगतात, रजतम मागे सारा सत्वगुणाचा लावा अंगारा. सत्वगुणाशिवाय भक्ती सिद्धच होत नाही, आणि तोच सत्वगुण वाढवण्याचा माझ्या ठिकाणी प्रयत्नच नसेल तर कसं काय ही साधना माझी पूर्ण होणार आणि सफळ होणार आहे? ती साधना केव्हा सफळ होणार आहे? कधी विचार करतोय का आपण ह्याचा? चाललेलं आहे, शिबिरात येणं चाललेलं आहे, बाकी सगळं काही जे काय करायचं ते सगळं चाललेलं आहे. पण माझ्यामधला रजोगुण आणि तमोगुण कमी झालेला आहे का? त्याचं पर्सेंटेज कमी होतंय का? आणि सत्वगुणाचं माझ्या ठिकाणी चढतं वाढतं आहे का? हे मी स्वतःला कधी तपासते का? गंमत असते आपली. म्हणजे माझंच एक उदाहरण सांगते मी, की पदाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि एका चातुर्मासामध्ये ठरवलं की ह्या चातुर्मासामध्ये समर्थ वाङ्मया व्यतिरिक्त, दासबोधा व्यतिरिक्त दुसरं काहीही वाचणार नाही. ललित वाङ्मय नाही, न्यूज पेपर नाही, दुसरे कुठलेही दिवाळी अंक नाही, दुसरं काहीच वाचणार नाही. वाचेल तर फक्त समर्थांचा दासबोधच वाचेल अर्थासहित, असा नियम केला. मैत्रिणींना घेऊन बसले, रोज वाचायला सुरुवात केली. ते वाचता वाचता त्यातले काही समास इतके मनाला भिडले, त्यातले 3 गुणांचे समास मला फार आवडले. आणि खरंच या वृत्ती कशा असतात, मग हे 3 गुणांचा अभ्यास केला पाहिजे असं वाटलं. ते छान वाचायला सुरुवात केली, पण परिणाम काय झाला त्याचा?
समोर कोणी व्यक्ती आली की ती रजोगुणी आहे का तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे हे तपासायला मी सुरुवात केली. आता लोकांना तपासण्यासाठी ग्रंथाचा अभ्यास आहे का स्वतःला सुधारण्यासाठी अभ्यास आहे? आपण करतो काय महत्वाचं. साधना चाललेली आहे, आम्ही नित्य दासबोध वाचतो हो, एक समास वाचल्याशिवाय आम्ही झोपतच नाही. पण पुढे काय, पुढचं काय ते अंगीकृत झालेलं आहे का? स्वभावामध्ये तो दासबोधातली एकतरी ओवी उतरलेली आहे का हे मात्र आम्ही तपासून पाहत नाही. मग दुसऱ्यांना तपासत राहतो. आता दुसऱ्यांना तपासणं हे डॉक्टरांचं काम आहे आणि स्वतःला तपासणं हे साधकाचं काम आहे. मग आपण कुठं कमी पडतो? लोक कसे आहेत हे मला बघायचं नाही. ज्याला निर्गुण ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे त्यांनी जग कसं आहे, कुटुंबीय कसे आहेत, लोक कसे आहेत, ते कसं वागतात यातलं काहीच आणायचं नाही मनामध्ये. आलं की झटकून टाकायचं. झटकता येतं का? नक्की येतात. काका म्हणतात रामकृष्ण हरी खोड रबर. काहीही घटना घडली तरी रामकृष्ण हरी म्हणून ते खोडून टाकायचं. आता पेननी लिहिलेलं असेल तर खोडता येत नाही, पेन्सिलीने लिहिलेलं असेल तर खोडता येतं. आम्ही कशाने लिहितो ते ठरवायचं. आम्ही नेमकं आमच्या सगळ्या आयुष्याचे पानं कशाने लिहितो? पेन्सिलने लिहिलेल्या असतील तर खोडून टाकता येतो ताबडतोब. मग रामकृष्ण हरी म्हणायचं आणि सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. कारण ह्या सगळ्या धरून ठेवल्या तर जे धरून ठेवायचं, अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. हा सगळा अभ्यास आमचा कशासाठी चाललेला आहे? समर्थ रामदास स्वामी म्हणतात सगळ्या अभ्यासाचा मुकुटमणी काय असेल तर निर्गुणाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती सतत ठेवण्याचा प्रयत्न, ह्याला अभ्यास असं म्हणतात. मग आम्ही कुठला अभ्यास करतोय? शिबिरात असेपर्यंत निर्गुण ब्रह्म मी आहे, आणि घरी गेल्यानंतर परत ये रे माझ्या मागल्या, मी सासू आहे, मी सून आहे, मी आई आहे, मी पत्नी आहे, या पद्धतीचे सगळे जे काय आहे ते सगळं मागे लागलेलं असतं. आणि त्या गोतावळ्यात अडकलो की हे कधी निसटून जातं ते आमच्या लक्षातही येत नाही. म्हणून वर्षातून एकदा यायचं बरं का शिबिराला. यायचं परत जागा होतो, बॅटरी चार्ज होती साधनेची. म्हणून वर्षातून एकदा तरी अट्टहासाने नक्कीच यायचा प्रयत्न करायचा. आता साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर श्रवण संत संगतीमध्ये, तेही वक्ता असावा साचार अनुभवाचा. या पद्धतीने जर आमचं श्रवण घडलं तर ते अनुभवाचे बोल असल्यामुळे अंतःकरणाला भिडतात. अंतःकरणाला ते बोल भिडले तर मला आतूनच असा बदल करावासा वाटतो. आणि हा मोठा चमत्कार आहे की आतून आपल्याला बदलावंसं वाटणं. नाही तर काही झालं तरी नर्मदेतले गोटे, कितीही ते कानावर पडलं काही झालं तरी यत्किंचितही मला जर बदलावंसं वाटत नसेल तर आम्ही नर्मदेतल्या गोट्यासारखं होतो. पण प्रत्यक्षामध्ये मात्र स्वतःमध्ये बदल घडवून आणता येणं, याला समर्थ रामदास स्वामी माणूस असं म्हणतात. अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. की अवगुणांचा त्याग करू शकतो आणि उत्तम गुणांना स्वतःच्या ठिकाणी बाणवू शकतो, त्यालाच फक्त पुरुष असं म्हणतात. आता इथं पुरुष हा लिंगवाचक शब्द नाही हा, तर स्त्री पुरुष दोघांसाठी पण तो आहे या ठिकाणी, की त्यालाच असं म्हणतात. आणि ज्याला असं वाटतं की जित्याची खोड मेल्याशिवाय जातच नाही, माझा स्वभाव बदलूच शकत नाही, तो कोण झाला? मग बदलू शकत नाही तर भोग त्याचे फळ आहे की नाही, बदलूच शकत नाही असं जर आपण स्वतःनेच ठरवून टाकलं तर मग त्याचे जे काय फळं येतात ते भोगत राहायचे. पण माणूस बदलू शकतो. आणि असे उदाहरण, वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला की नाही, आहे की नाही आपल्या समोर उदाहरण त्याचं. आता वाल्या कोळी असताना त्यांनी केलेलं कृत्य आणि वाल्मिकी ऋषी झाल्यावर राम जन्माला येण्याच्या आधी त्यांनी लिहिलेलं रामायण, केवढा मोठा फरक. जर स्वतःला बदलवण्याची इच्छा असेल तर माणूस घडवून आणू शकतो. आणि म्हणून आपल्या स्वभावाचे फार चोचले करू नये आणि माझा स्वभाव म्हणून त्याला कुरवळू नये. स्वभावाचा सुद्धा संग सोडावा लागतो, तेव्हा निर्गुण ब्रह्मापर्यंत पोहोचतो. कारण कुठल्याही संघात अडकलो तरी असंग पुरुषाशी एकरूप होता येत नाही.
आणि निर्गुण ब्रह्म कसा आहे? असंगोयम पुरुषः, ते असंग आहे, त्याला कुठलाच संग नाही, आणि ते मी आहे असा माझा अभ्यास चालू आहे, आणि मला माझ्या स्वतःच्या स्वभावाचाही संग सोडता येत नाही. आता स्वभाव माझा आहे का जीवाचा आहे? आत्मरूप मी हे खरं माझं स्वरूप, जीवरूप मी हे माझ्या आत्म्याच्या आश्रयाने काही काळापुरता राहायला आलेला जीवात्मा आहे. तो माझ्या आधाराने जीवन जगतो, माझ्या आश्रयाने तो राहतो, म्हणून त्याच्याशी वागणूक चांगली ठेवायची, म्हणजे स्वतःशी चांगली वागणूक ठेवायची. डॉक्टर काका म्हणतात स्वतःलाही दुखवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये, कारण तो माझ्या आश्रयाने राहतो. आश्रयाने राहतो तर त्या आश्रिताला छान सांभाळायचं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे, पण त्याच्या तालावर मी नाही नाचायचं, तर माझ्या उपयोगासाठी त्याचा उपयोग करायचा. म्हणजे ब्रह्मरूप होण्यासाठी त्या जीवात्म्याचा मला उपयोग करून घ्यायचा आहे, बाकी त्या जीवात्म्याचं काही देणं घेणं नाही. संसार त्याच्या प्रारब्धाप्रमाणे होत जाणार आहे, तोही सुख नैव त्याला करू द्यावा, पण आतमध्ये मात्र त्याला बजावायचं आहे. कोणाला? ह्या जीवांना नाही, ह्या जीवा. तर तुम्ही सगळे ब्रह्मरूप व्हा असं सांगायला काय सोपं आहे, पण इथं ह्या जीवाला आपणच आपल्याला या ठिकाणी समजवायचं आहे की बाबा रे, नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नसतो, आणि नरदेह हे मोठं घबाड आहे. या नरदेहात आल्यानंतर संकोचोनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांड कथा, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, की तो राम जो आहे तो फक्त अयोध्यावासी नाही, तर तो संपूर्ण जगतातल्या कणाकणामध्ये भरलेला तो राम आहे, आणि तो राम शोधून काढून तो आणि मी एक आहे असा अनुभव घेणे, याला निर्गुण ब्रह्म असं म्हणतात. आता हे निर्गुण ब्रह्म आता बाहेर आहे का आत आहे हो? आम्ही शोधतो कुठं? मग आता बाहेर त्याची मांडामांड करायची नाही का? करायची आहे, सुरुवातीला तर करावीच लागणार आहे. मग आता बाहेर मांडून तो आत आहे हे कळवून घ्यायचं आहे. बाहेर त्याची पूजा करता करता तो माझ्या आतमध्येच आहे हे समजून घेत. आता बाहेरच्या देवाची आम्ही जी काही पूजा करतो ती पण चैतन्याच्या सत्तेवरच करतो की नाही? चैतन्य नसतं तर केली असते का? म्हणजे देवच देवाची पूजा करतोय, इथं दुसरा कोण आहे? मध्ये कोणी नाहीच आहे. समर्थांची फार सुंदर एक ओवी आहे, एक मुख्य परमेश्वरू, एक प्रकृती जगदाकारू, दुसरा मुख्य परमेश्वरू, या दोनच गोष्टी आहेत. तोच आपल्याला सांख्ययोग सांगतोय भगवद्गीतेतला 2रा अध्याय. दोनच गोष्टी आहेत, एक चैतन्य घन असणारा पुरुष आहे आणि दुसरी अष्टधा प्रकृती आहे, आणि हे दोन्ही एकत्र आले की अहम नावाचं स्फुरण आहे. मग अहम नावाचं स्फुरण तयार झाल्यावर त्या जीवात्म्यानी अष्टधा प्रकृतीशी एकरूप व्हायचं आहे का चैतन्य घन मी आहे समजून राहायचं आहे? प्रकृतीचा उपयोग तर करायचाच आहे, पण समजायचं स्वतःला प्रकृती का पुरुष? काय समजायचं आहे? नेमकं काय समजायचं आहे? आणि हा समजुतीचा घोटाळा दूर करणे याला साधना असे म्हणतात. साधना म्हणजे दुसरं काही नाही. जितके स्वतःविषयी गैरसमज झालेले आहेत, अपसमज झालेले आहेत, तेवढे सगळे दूर करणे शास्त्राच्या अभ्यासाने आणि संत वचनाच्या साह्याने याला साधना असे म्हणतात. आणि अशी साधना करण्यासाठी आपल्याला इथं समर्थ प्रवृत्त करतात. शुद्ध सार श्रवण ऐका, सुरुवातीला सगळ्यांचं ऐका, सगळ्या देवतांच्या कथा ऐका, कीर्तन ऐका, पुराण ऐका, अनेक वक्त्यांचे अनेक प्रवचन ऐका. पण डॉक्टर काका विचारतात, अशा अनेक गोधड्यांचे प्रवचनांच्या गोधड्या करून माझं काही सगळं भागणार आहे का? आता आधी कशासाठी अनेकांचं ऐकायचं आहे? की त्यातून मला नंतर माझ्यासाठी निवडायचं आहे की आता इथून पुढे मी कोणाबरोबर जायचं आहे, ही वाटचाल माझी जी आहे ती कोणाच्या बरोबरीने करायची आहे. मग केसरी टूर्सनी जायचं आहे का प्रकाश ट्रॅव्हल्सनी जायचं आहे का अजून कुठल्या ह्याच्याने जायचं आहे? हे निर्णय जसे आपण आपलेच करतो की नाही, 2-3 चौकशा करतो
की आता आपल्याला इकडे जायचं आहे बाबा, मग कुठली कंपनी चांगली आहे, मग इथं सुद्धा त्या पद्धतीचा एक विवेक आपल्याला करावा लागतो. नाही तर जाणून घेण्याच्या नादामध्ये ऐकत राहा ऐकत राहा ऐकत राहा आणि मग विसरत जा विसरत जा विसरत जा, एकही काही गोष्ट लक्षात राहत नाही आणि प्रत्यक्ष साधना जी आहे ती मात्र आमच्याकडनं होत नाही. मग अशी फजिती आपली होऊ नये म्हणून शुद्ध सार श्रवण, श्रवण झाल्यानंतर त्यातलं सारभूत काय आहे ते लक्षात घेता आलं पाहिजे. कारण आता एखादा विषय स्पष्ट करून सांगताना वक्ता जो आहे तो त्या ठिकाणी काहीतरी उदाहरणं देतो, दृष्टांत समजून सांगतो, एखादा दृष्टांत घेऊन तो समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आता संपूर्ण प्रवचनातून फक्त श्रीखंडच लक्षात राहिलं, कसं काय व्हावं? आता ते कशासाठी सांगितलं हे लक्षात पाहिजे ना. डॉक्टर काका गमतीने सांगतात की ते म्हणे मी एकदा असंच प्रवचनामध्ये बोलून गेलो म्हणे की आपल्याला साधना जर घरात करायची असेल तर घरातल्या लोकांना ठाकठीक सांभाळावं लागतं आणि त्यांना प्रसन्न करण्याचे जे काय अधूनमधून प्रसंग असतात ते आपण पाळले पाहिजेत. म्हणे मी एकदा असंच पाडव्याला माझ्या पत्नीला दरवर्षी पाडव्याला साडी देतो म्हणे. काका म्हणे 6 महिन्यानंतर मला एक पत्र आलं, कुठल्या पाडव्याला साडी देता? आता ह्याच्यासाठी ते सांगितलेलं आहे का की गुढीपाडव्याला देता का दिवाळीच्या पाडव्याला देता? त्याच्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे का घरातल्या लोकांचं जर व्यवस्थित आपण केलं तर ते आपल्या आड येत नाहीत हे सांगण्यासाठी ते आहे. ह्या पद्धतीने काहीतरी आमच्या चुका होतात म्हणून शुद्ध सार श्रवण, की श्रवण केल्यानंतर कशासाठी कुठली गोष्ट आहे तेवढं फक्त लक्षात घ्यायचं. नाही तर सीमाताई आल्या की श्रीखंडाची वाटी ठेवली, घरी आल्या की श्रीखंडाची वाटी तेवढीच लक्षात राहिली तर मात्र त्या ठिकाणी गोंधळ होतो. कशासाठी सांगितलेलं आहे तर त्या इंद्रिय आमचे कसे त्याच्यामध्ये आकर्षित होतात, पण ते श्रीखंडातलं सुख नसून मन बुद्धी चित्त स्थिर होतं म्हणून त्या श्रीखंडाच्या निमित्ताने आत्मसुख वर येतं. एवढं सांगण्यासाठी तेवढं ते केलेलं आहे. पण आमच्या लक्षात जर फक्त तेवढंच राहिलं तर मात्र कुठंतरी काहीतरी गोंधळ होऊ शकतो. म्हणून शुद्ध सार श्रवण आणि त्याच्यानंतर शुद्ध प्रत्ययाचे मनन. समर्थांचा फार भर आहे प्रचिती प्रत्यय रोकडा साक्षात्कार, अनुमानाचं ते काहीच मानत नाही. तुम्ही स्वतः अनुभव घ्या ह्याच्यावर समर्थांचा अतिशय भर आहे की खरंच आहे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही ना. 2 प्रकार आहेत वागणाऱ्या जगात वागणाऱ्या लोकांचे, एक दुसऱ्याला ठेच मग स्वतः शहाणा होतो आणि काही काही जण प्रत्येक गोष्टीचा स्वतःच अनुभव घेऊन त्यांना शहाणा व्हायचं असतं. मग आता या दोन्हीपैकी आपल्याला काय जमेल ते करा पण शहाणे व्हा. काही करा पण शहाणे व्हा हे या ठिकाणी महत्वाचं आहे. मग आता इथं प्रचिती घ्या प्रत्येक गोष्टीचं. समर्थांनी आता सगळा ग्रंथ जेव्हा आपण वाचतो अभ्यासतो समजून घेतो त्यावेळेला नो द सिस्टीमचं काम या ठिकाणी होऊन जातं सहजच, की सुखरूप होण्यासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे त्याच्या अनेक प्रक्रिया या ठिकाणी ग्रंथाच्या माध्यमातून समर्थ किंवा संत आपल्याला सांगतात. मग त्या प्रक्रिया आपल्याला कळतात पण त्याच्या पुढचं काय आहे, नो द सिस्टीम नंतर यूज द सिस्टीम आणि मग गेट द रिझल्ट. आम्ही यूज द सिस्टीमचं आमची जबाबदारीच उचलत नाही हो, फक्त नो द सिस्टीम चाललेलं आहे पण ते प्रत्यक्ष जीवनात माझ्या उतरलं पाहिजे ह्याच्यासाठी मात्र माझे प्रयत्न शून्य असतात. आणि म्हणून गेट द रिझल्ट. किती वर्ष झाले अनुग्रहाला? 12 झाले, 15 झाले, 6 झाले, 10 झाले, पण अजून अनुभव येत नाही. त्या गुरूंमध्येच काही अर्थ नाही. निष्कर्ष किती चुकीचा निघतो मग याच्यावरून. अरे मला माझ्यात काही अर्थ नाही, मला ते जमत नाही, काय करायला पाहिजे हे मला कळलेलं नाही, म्हणजे माझं काहीतरी चुकत आहे हे लक्षातच येत नाही. कारण प्रपंचातली सवय सारखं दुसऱ्यांना नावं ठेवायची. याही क्षेत्रात आले की माणूस तेच करतो. मग इथं स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग निर्गुण ब्रह्म अंतरी विमण्यासाठी कितीतरी प्रक्रिया आपल्या समोर शास्त्रांनी ठेवलेल्या आहे. एक पंचकोशाची प्रक्रिया आहे, दुसरी 4 देहांच्या निरासाची प्रक्रिया आहे, तिसरी लय चिंतनाची प्रक्रिया आहे. आता यातलं किती सांगायचं सांगा बरं 5 मिनिटात? किती सांगायचं यातलं? नाही, सगळं काही सांगणार पण एकेका शिबिरात एक एक सांगणार. या पुढच्या वर्षी एकेका शिबिरात एक एक. आता चनू
तनुष्ट निरसन अशी एक प्रक्रिया आपल्याला दिलेली आहे. देहाच्या निरासे पाविजे त्या ठाया, असं की देहाचा निरास केल्याशिवाय. आता निरास शब्दाचा अर्थ आहे विचारा विचारांनी ते मी नाही असं कळून घेणे, याला त्याचा निरास असं म्हणतात. म्हणून आपण सकाळच्या वेळेला जे ध्यानाची प्रक्रिया घेतोय ती आत्मषटकाच्या द्वारे निराश करत करत, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही, चित्त म्हणजे मी नाही, असं करत करत हे मी नाही ते मी नाही असं करणं, ह्याला त्याचा निराश. आता हे नुसतं म्हणायचं नाहीये तोंडाने. आता स्थूल देह म्हणजे मी नाही असा जर माझा निर्णय झालेला असेल तर स्थूल देहामध्ये झालेली गडबड गोंधळ जीवात्म्याला कळते की नाही आतमध्ये. मग आता ते कळल्यानंतर देह म्हणजे मी नाही म्हणून त्याला डॉक्टरकडे न्यायचंच नाही, त्याच्यावर उपचारच करायचे नाही, असा गोंधळ आम्ही करायचा आहे का? व्यावहारिक सत्तेमध्ये देह हे माझं साधन आहे जीवन जगण्याचं, आणि जे साधन असतं ते प्रवासासाठी ठाकठीक लागतं की नाही. स्कूटर आहे, मोटरसायकल आहे, फोर व्हीलर आहे, ही आमची साधनं आहेत. मग ती साधनं व्यवस्थित वापरावी लागतात की नाही आम्हाला. अधूनमधून त्याचं सर्व्हिसिंग करावं लागतं की नाही. मग सर्व्हिसिंग करायला जा ना साताऱ्याला, कुठं जा, डॉक्टर आहेत तिथं प्रकृती रिसॉर्ट, त्यांच्याकडे जायचं देहाची सर्व्हिसिंग करायला. मग करतात पंचकर्म वगैरे काय 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 काय. हे मुद्दा आपला हा चाललेला आहे की देहाची हेळसांड करायची नाही, पण देहामध्ये आसक्त व्हायचं नाही. देहाची हेळसांड अजिबात करायची नाही, पण त्याच्यामध्ये आसक्त होऊन किंवा ते मी आहे अशी चुकीची गैरसमजूत त्याच्याविषयी आपण करायची नाही. मग आता देहावरची माझी आसक्ती गळून पडावी, स्थूल देहावरची माझी आसक्ती गळून पडावी म्हणून काय करावं, तर तो झोकून देऊन कुठंतरी छान पद्धतीने काम करावं. ही स्थूल देहावरची आसक्ती गळून पडण्याचं हे आहे. स्वतःच्या घरातले काम आता सगळेच करतो आपण. तो प्रपंच तर चिमणी कावळा हे पण करतात सगळेजण. आपल्या पिलांना पंख फुटेपर्यंत त्यांना आणून खाऊ पिऊ घालतात की नाही, म्हणजे ते तेवढा प्रपंच करतात की नाही. आम्ही मात्र त्याच्यानंतरही प्रपंच करतच राहतो. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केल्यानंतर सुद्धा आमचा प्रपंच काही थांबत नाही. मग आता तो करायचा की नाही, नेटका करायचा. परत आपल्याला समर्थांनीच उत्तर दिलेलं आहे, तो मुळीच नासका आहे हे लक्षात ठेवा, आणि नासका आहे हे लक्षात ठेवून नेटका करा. दोन्ही गोष्टी ते करून परत नेटका करा, जागच्या जागी कर्तव्य तेही पूर्ण करा. मग आता स्थूल देह आपल्या प्रपंचासाठी तर आपण नक्कीच उपयोगात आणतो, पण त्याच्याही पेक्षा ज्या वेळेला एखादं धार्मिक कार्य असतं, कुठं धार्मिक उत्सव असतो, शिबिर कुठं आयोजित केले जातात, किंवा प्रवचनाचं आयोजन करण्याचं काम जे आहे त्याच्यामध्ये आपला देह झोकून द्यावा. त्यानिमित्ताने अनेक जीवांपर्यंत हे विचार नेण्याचं शुद्ध पुण्य आपल्या गाठीला पडतं की नाही. तर सगळ्यांनीच प्रवचनकार होऊन राहावं, सगळ्यांना घाई कशाची झालेली असते. मग आता ज्याला काय ती अनुकूलता असेल, ज्याला श्री गुरूंची तशी आज्ञा असेल, ज्याला स्वतःच्या तब्येतीची अनुकूलता असेल, तो ते कार्य करणारच आहे. पण त्याच्या इतकंच महत्वाचं कार्य जे आहे ते धार्मिक उत्सवामध्ये आपण सहभागी होणं, मोठे मोठे शिबिरांचं आयोजन करणं. खूप मोठ्या प्रमाणावर आपण करू शकत नसू तर आपल्या घरी त्याच्यामुळे तन मन धन तिन्हीच्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरची आसक्ती जी आहे ती गळून पडते, आणि उत्तम कार्यासाठी ते धन दिलं की ते भगवंतापर्यंत नक्की पोहोचतं. म्हणून ह्या पद्धतीने ते स्थूल देह जो आहे आणि सूक्ष्म देह म्हणजे मन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला अर्पण करता येतं. दुसरा, आता सूक्ष्म देह जर भगवंताला अर्पण करायचा असेल तर त्याचा उपाय काय आहे, वाचा मनाचे श्लोक किंवा ज्ञानेश्वर माऊलींची ओवी, तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेम धरी. शुद्ध कर्माच्या द्वारे मन काय करा, तो शुद्ध करा, पवित्र करा. त्यानंतर ध्यानाच्या माध्यमातून मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपल्या समोर आहे भक्तीच्या मार्गातून मनाला सतत सगुणाकडे नेण्याचा सातत्याने प्रयत्न ठेवा, आणि ज्ञानाच्या माध्यमातून मनाला बाधित करण्याचं वळण लावून घ्या. आणि अशा पद्धतीने त्या मनाला जर छान आपण वळण लावलं तर हा सूक्ष्म देह सुद्धा आपल्याला ओलांडता येतो. आता कारण देह ओलांडायचा
इथं येतो, इथे झोपा काढले तर कसं काय होईल हो? इथं आपण येतो ते अभ्यासासाठी येतो. घरी तर आपण झोपतोच की नाही. मग इथं झोपेविषयीचा त्याग याला वैराग्य असं म्हणतात हं. कमीत कमी झोप घेणे. पण इथं आपल्याला घरातलं काही काम नसतं म्हणून जास्ती झोप येते. गंमत कशी आहे पहा, घरात सारखं एकामागे एक हे झालं की ते झालं की ते करायचं असतं. त्यामुळे झोप येत नाही. पण इथं आल्यानंतर असले काहीच कामं नसल्यामुळे झोप येण्याचा संभव जास्ती. हे इथं कोणी झोपलेलं मी पाहिलं नाही हां. नाहीतर म्हणाल आमच्यावरून बोलतात की काय, अजिबात नाही. अजिबात नाही. पण लक्षात ठेवायचं की इथं आपण येतो ते अभ्यासासाठी येतो. आता शिबिरात बसतो त्यावेळेला प्रवचन श्रवण हे आपलं चाललेलं असतं. पण इतर वेळेला ध्यान मंदिरात जाऊन ध्यान करतो का, नामस्मरण करतो का, लायब्ररीत जाऊन आपण काही ग्रंथ, इतकी संपदा आहे इथं, त्याचा आपण काही उपयोग करतो का, का इथं आल्यानंतर सुद्धा गॉसिप, झोपा काढणे या पद्धतीने आमचं काही चाललेलं असेल तर आपण सावध व्हायचं की आपण कशासाठी आलेले आहोत. घरदार सोडून आपण इथं आलेले आहोत. 4 दिवस का होईना आपण सगळं ते बंद केलंय सद्यस्थितीमध्ये. मग इथं आल्यानंतर आपण काहीतरी तर त्याचा वेगळा उपयोग करून घेतला पाहिजे. ह्याच्यासाठी सुद्धा अंतःकरण जागं ठेवणं, ह्याला कारण देह ओलांडणं म्हणतात. आता ते अज्ञान त्याच्याशिवाय जाईल का हो, अशा अभ्यासाशिवाय आणि प्रत्यक्ष काही केल्याशिवाय जाणार नाही. म्हणून ते सुद्धा इथं लक्षात घ्यायचं. आणि महाकारण देह ओलांडायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर जाणे ब्रह्म जाणे माया. परोक्ष ज्ञान व्यवस्थित झाल्यानंतर ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, संसार म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, मला नेमकं काय करायचं आहे, हे सगळं त्या जीवात्म्याच्या लक्षात येतं. पण जीवात्म्याच्या ते लक्षात आल्यानंतर त्या जीवात्म्याने साधना करता करता, साधना करणारा सुद्धा मी नाही. आता तो मी आहे का हो? आता कुटस्थ चैतन्य मी आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तो आत्मा मी आहे. मग आत्म्याला तर काही ध्यान करण्याची गरज नाही, नाम घेण्याची गरज नाही. आणि मी आत्मरूप झाल्यामुळे मी लायब्ररीत जात नाही. अभ्यास करण्याची गरजच नाही म्हणून मी ध्यानालाही जात नाही आणि अभ्यासालाही जात नाही. असं काही कुठं आहे का? तर मग हे सगळं करायचं आहे. पण साधक म्हणून, भक्त म्हणून जी काय माझी नवीन जडणघडण मी आता करून घेते आहे, ते पण माझं मूळचं स्वरूप नाही. मी त्याच्याही पलीकडे असणारं जे चैतन्य नावाचं तत्व आहे ते मी आहे. आणि हे निर्गुण निश्चळ कसं आहे, हे निर्गुण ब्रह्म तर निश्चळ आहे. कधीही चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही. असं जे चैतन्य आहे ते मी आहे असा जो अनुभव घेईल त्याला मरणाची भीती राहील का हो? आणि मरणाच्या भयाला महादुःख असं म्हणतात. महादुःख असं त्याला म्हणतात. आणि तेच दुःख ज्याच्या जीवनात राहिलं नाही, त्याचे छोटे छोटे काय दुःख मग ते राहतील का? राहणार नाही. एका मोठ्या शत्रूला मारलं की छोटे छोटे मांडलिक राजे जिंकल्यासारखेच असतात. तसं इकडं सुद्धा आहे की एकदम मोठं महाभय जर चित्तातलं निघून गेलं तर किती वेगळं. मग आता निर्गुण ब्रह्म मी आहे म्हणजे नेमकं काय? जन्माला आलेला जो आहे तो जीवात्मा जसा जन्माला आला तसा मृत्यूपंथाने तो जाणार पण आहे. देह जो आहे ते त्याचं राहण्याचं घर आहे. ते जड असल्यामुळे प्राणोत्क्रमण झाले की देह पडणार आहे. वासना शिल्लक राहिल्या तर जीवात्मा परत दुसरं घर शोधायला जाणार आहे. पण निर्गुण ब्रह्माशी जर मी एकरूप झालेली असेल तर जाणे येणे सगळ्या याला काय किंबहुना चिरा पडे, की आता परत जाणं नाही, परत येणं नाही. तर निर्गुण असणाऱ्या त्या ब्रह्माच्या ठिकाणी अखंड आनंद घन होऊन राहणे. आणि आता सगळेजण, काहींचा गैरसमज आहे की मेल्यानंतर तर सगळेच जण होतात हो तसे. अरे मेल्यानंतरचं कशाला इथं बघायचं? मी जिवंत असताना मी आनंद रूप आहे. आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं शिवगडहून खाली जायच्या आधी सगळ्यांनी म्हणायचं. की प्रत्येक जीवाचा आनंद हा काय आहे, तर मूळचं स्वरूपच आहे. आणि त्या आनंदाशी देहात असतानाच आम्ही एकरूप होणं आणि अवघेची जीवन विश्व आनंदाने भरून टाकणं. स्वतः आनंदी झाल्याशिवाय आपण लोकांना आनंदरूप करू शकत नाही. काकांचे एक सुंदर गीत आहे, त्यामध्ये ते म्हणतात, जीवन ऐसे फुलवू जगतालाही खुलवू. स्वतःचं जीवन फुलवल्याशिवाय
लोकांना खुलवता फुलवता येईल का आपल्याला? मग आधी स्वतः घडा, मग समाजामध्ये जाऊन तसं जर ईश्वरी नियोजन तसं असेल तर त्या पद्धतीने कार्य करत राहा. पण ह्या पद्धतीने स्वतः आनंदरूप व्हावं आणि आनंद देण्यासाठी आपण जगात आलेले आहोत, दुःख देण्यासाठी नाही. हे आधी लक्षात ठेवायचं की कोणालाही दुःखी करण्यासाठी माझा जन्म नसावा. तर प्रत्येकाला आनंदाने भरभरून जेवढा देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करावा. अगदी शब्दांनी देता येतो, परोपकाराने देता येतो, वागणुकीने देता येतो, उत्तम पदार्थ येत असतील तर ते खाऊ घालून देता येतो. अशा कितीतरी पद्धतीने आमच्या अंगी असणाऱ्या कला या समाजासाठी उपयोगात आणून देवाच्या निमित्ताने त्या अर्पण करून आम्हीही आनंदरूप होऊ शकतो आणि जगालाही आनंदरूप करू शकतो. कारण आनंद हे आपलं स्वरूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने ह्याच आनंदामध्ये, ह्याच निश्चयामध्ये की आनंद हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो सद्यस्थितीमध्ये आम्ही गमावलेला असला तरी साधना करून निर्गुण ब्रह्मापर्यंत आम्ही प्रत्येक जण पोहोचणारच आहोत, असा निश्चय करून आपण या ठिकाणाहून उद्या सगळ्यांनी काय करायचं? परत येण्यासाठी जायचं आहे. वर्षातून एकदा तरी इथं परत येण्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या याचा निरोप घ्यायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.